आज कुकरचा वापर न करता नेहमीच्या पद्धतीची करते मसूर डाळ, जी नेहमी तिची चव मला मस्त लागते. तेल, जिरं, मोहरी, लसूण, कांदा, हिंग सर्व परतून झाल्यावर त्यात लाल मिरची पावडर, धणेपूड अर्धा, हळद पाव चमचा टाकायचं, थोडं परतायचं. त्यानंतर धुतलेली 1 वाटीभर मसूर डाळ टाकायचं, पाणी टाकायचं, तेजपत्ता, कढीपत्ता टाकायचा, टोमॅटोज टाकायचा, बटाटा, गरम मसाला. आता ही डाळ शिजू द्यायची. डाळ म्हटलं तर डोळ्यासमोर येते कुकर, पण कधीतरी कढईतली ही मसूर डाळ एकदा नक्की ट्राय करा. कारण की ह्या ज्या रेसिपीज आहेत त्या एक वेगळी तयारी न करता आपण परंपरेने ज्या पद्धतीनुसार आपण जेवण बनवतो, तर त्या पद्धतीनुसार ही ही जी डाळ आहे ती केलेली आहे, तर ही चवीला छानच लागते. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशा जेवणासाठी मदत करणारा साध्या सोप्या रेसिपीज यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा. त्यातील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.